आज आहे गुढीपाडवा सण, आपल्या परंपरेचा, नवीन वर्षाच्या सुरुवातीचा। तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर माझ्या नवीन वर्षाची सुरुवात तर खूप छान झाली आहे, कारण की आमचे आहो माझ्याकडनं असे व्हिडिओ करून घेत होते। आजचा बेत मात्र ठरल्यासारखा पुरणपोळीचाच होता। बऱ्यापैकी स्वयंपाकाची तयारी सकाळीच उरकून घेतली होती, कारण की आज डब्याचं टेन्शन नव्हतं, मुलांचे एक्झाम चालू आहेत त्यामुळे। मुलांना शाळेत घालवलं आणि पटकन अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली। आता दर सणाला मी भरपूर रांगोळीचे डिझाईन बघून ठेवते, पण शेवटी जे आयते छाप आहेत ना तेच मी काढत असते। तशी तर माझी खूप इच्छा होती की छान साडी घालायची, नटाफटा करायचा आणि मग गुढीची पूजा करायची, पण आमच्या आहो म्हणले आधीच उशीर झाला आणि त्यामध्ये तुझी साडी आणि नटापाट्याने आणखीन उशीर होईल। मग काय, तशीच पूजा केली। आणि हे कडुलिंब आणि गुळ का खातात हे तर मला माहिती आहे, तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पण नक्की कमेंटमध्ये सांगा, बघू कोण वेगळं उत्तर देतंय का। कडुलिंब आणि गुळ खाताना सगळ्यांची रिॲक्शन अगदी बघण्यासारखी असते, खरं आहे की नाही। त्यानंतर पटकन मी अर्धवट राहिलेला स्वयंपाक पूर्ण केला, आमटी बनवली, पुरण परतून घेतला आणि भजी सुद्धा तळून घेतली। नंतर मी साधी का होईना पण नवीन साडी घातली होती, म्हटलं सण आहे म्हटल्यावरती नवीन साडी घालायची। याच्यावरचा ब्लाऊज अजून मी शिवला नाहीये। आणि जसं की मी तुम्हाला टायटलमध्ये सांगितलं की 15 वर्षात पहिल्यांदा केरळमध्ये गुढी उभारली असं, तर त्याचं वेगळं असं काही कारण नाहीये। आता यावर्षी गुढीपाडवा लवकर आलाय की एक्झाम लेट झाल्यात हे काही कळलं नाही, पण दरवर्षी गुढीपाडव्याला आम्ही गावीच असतो, त्यामुळे गावालाच आम्ही आमच्या घरी गुढी उभारतो। सगळा स्वयंपाक झाल्यानंतर इथे मी 2 नैवेद्याची ताटं तयार केली होती, एक आपल्या गुढीसाठी आणि देवासाठी। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। तोपर्यंत बाय।